आटपाट नगर होते। तिथे एक ब्राह्मण राहत होता। त्याचा एक शिष्य होता। तो शिष्य दररोज तळ्यावर जाई, स्नान करी, रोज भगवान शंकरांची पूजा करी। त्याच्या वाटेत एक वेळूचे बेट होते। तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे। परंतु हा शिष्य मागे वळून पाही तर तिथे कोणी नाही। त्या भीतीने व काळजीने तो शिष्य वाळू लागला। तेव्हा गुरुजींनी शिष्याला विचारले, खायला प्यायला वाण नाही बाबा, असा रोड का? त्यावर शिष्य उतरला, खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेक्षा नाही, परंतु स्नान करून येते वेळेस मला कोणीतरी मी येऊ असे म्हणते। मागे वळून पाहतो तर कोणी नसते, याची मला भीती वाटते। तेव्हा गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागे काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, त्याला तुझ्या मागून येऊ दे। मग शिष्याने काय केले? रोजच्याप्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला। मी येऊ असा ध्वनी झाला। त्यावर शिष्याने ये असा प्रतिसाद दिला। मागे वळून काही पाहिले नाही। तो चालत्या पावली घरी आला। गुरुजींनी पाहिले तर बरोबर एक मुलगी आहे। मग त्या दोघांचे लग्न लावले, त्यांना एक घर दिले। त्यानंतर काय झाले? श्रावणी सोमवार आला। तो शिष्य त्याच्या पत्नीला म्हणाला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको। आपण उठला आणि श्री शंकराच्या पूजेला गेला। पत्नीने थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली। एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये तिचा पती आला, म्हणाला, अगं दार उघड। पत्नीने पुढचे ताट पलंगाखाली ढकलून दिले, हात धुतला, दार उघडले। तिचा पती घरात आला, नित्यनेम व नित्यकर्म करू लागला। पुढे दुसरा सोमवार आला। त्या दिवशीही असेच झाले। असे 4ही सोमवार झाले। सरता सोमवार आला, रात्री 9 झाले। पती आणि पत्नी दोघेजण पलंगावर गेले तर त्यांना पलंगाखाली उजेड दिसला। पतीने पत्नीला विचारले, हा उजेड कशाचा? त्यावर पत्नीने उत्तर दिले, ताटी भरल्या रत्नांचा। मग पतीने विचारले, ही रत्ने कुठून आली? ती मनात घेऊन गेली आणि म्हणाली, माझ्या माहेरच्यांनी दिली। मग पतीने पत्नीला विचारले, तुझे माहेर कुठे आहे? त्यावर पत्नीने उत्तर दिले, वेळूच्या बेटी आहे। तेव्हा पती पत्नीला म्हणाला, मला तिथे घेऊन चल। त्यानंतर पत्नी तिच्या पतीसह वेळूच्या बेटी असलेल्या माहेरी चालली। जाताना वाट चालताना तिने मनोमनी भगवान शंकरांची प्रार्थना केली, हे देवा, मला अर्ध्या घटकेचे माहेर दे। काही वेळ चालल्यानंतर ते वेळूचे बेट आले। तिथे एक मोठा वाडा आला। कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली। तेथे दासी भटकी राबत आहेत, शिपाई पहारा करता आहेत। त्या पती आणि पत्नीला बसायला पाट दिला। दोघांच्या भोजनाचा थाट केला। दोघांची जेवणे झाली। सगळ्यांची आज्ञा घेतली आणि ते पती आणि पत्नी घरी परतू लागले। अर्ध्या वाटेत त्यांना आठवण झाली की खुंटीवर हार राहिला आहे। तेव्हा उभयता परत वेळूच्या बेटी गेली। पण तेव्हा तर तिथे घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, भटकी नाहीत, फक्त एक वेळूचे भेट आहे आणि तिथे हार पडला आहे। तो हार उचलून गळ्यात घातला आणि पतीने विचारले, इथले घर काय झाले, कुठे गेले? त्यावर पत्नीने उत्तर दिले व म्हणाली, जसे आले तसेच गेले। अभय असेल तर सांगते। 4ही सोमवारी जेव्हा आपली हाक ऐकली, जेवती ताट पलंगाखाली ढकलून दिली। ती सर्व रत्नांनी भरली, सोन्याची झाली। ती मला देवाने दिली। आपण त्याविषयी विचारू लागला तेव्हा मी भिवून गेले आणि माहेरची म्हणून सांगितले। त्यानंतर मी मनोमन भगवान शंकरांची प्रार्थना केली। माझ्यासाठी अर्धघटकेचे माहेर मागितले। त्यांनी तुमची खात्री केली। माझी इच्छा परिपूर्ण झाली। जसे त्यांना भगवान शंकर पावले तसे तुम्हा आम्हाला पावोत। ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरे सुफळ संपूर्ण।